नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात तुम्ही? तर आज मी ओम आणि निलेश आम्ही तिघं जातो नाशिकमधली पवित्र अशी सीता गुफा बघण्यासाठी. तर मित्रांनो, ही तीच सीता गुफा म्हणजे असं म्हणलं जातं की रामायणाच्या काळामध्ये माता सीता, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजी या सीता गुफेतच राहत होते बघा. आणि इथूनच माता सीतेचं अपहरण पण रावणाने इथूनच केलं होतं. तर आज म्हणलं सकाळी सकाळी आपण जाऊया. पण इथं आलो आम्ही, तर आम्हाला इथं कळालं की आता सीता गुफा बंद आहे, कारण की इथं तर मग लगेच आम्ही इथून आता नाशिकमध्ये सर्व रस्ते वगैरे क्रॉस करत आम्ही डबल पुला आणि इथून जवळच होतं बघा आपल्या लोकेशनहून. तर आम्ही पण थोड्या वेळामध्ये इथं पोहोचलो आणि पोहोचलं की पहिले निलेशने आणि बघा मित्रांनो, ही आहे आपल्या नाशिकमधली सर्वात उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती. ही एवढी मूर्ती मोठी आहे मित्रांनो, 70 फूट जवळपास उंच आहे. आणि ही तुम्ही एका डोळ्यामध्ये एकाच वेळेला पाहू पण नाही शकणार. तुम्हाला खाली आणि वरी असे बघावं लागेल. आणि त्या बाजूला गार्डन वगैरे पण आहे. ही पूर्ण कॉपरची वगैरे बनलेली आहे बघा मित्रांनो, 70 फूट उंच आहे. आणि माझ्या उंचीपेक्षा जास्त उंचीच्या वट्ट्यावरून आहे बघा. म्हणजे ती किती मोठी असेल बघा, दूरून पण तुम्हाला ही मूर्ती दिसेल. आणि त्या बाजूला गार्डन आणि ते ओमला आता रील पण काढायची होती. पण आता इथं खाली फोटो क्लिक चालू होते, म्हणून त्याला थांबावं लागलं वरतीच. आणि आता मित्रांनो, आता आम्ही जातोय. तुम्हाला ही मूर्ती आणि त्याचा परिसर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.